महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपलाय। राज्यसभेच्या 7व्या जागेसाठी रंगलेल्या रस्सी केसमध्ये महाविकास आघाडीने आपला हुकुमी एक्का बाहेर काढलाय। होय, शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय, पण हे इतकं सोपं नव्हतं। काँग्रेस आणि ठाकरेंनी ही जागा पवारांसाठी कशी सोडली? सुरुवातीला या एका जागेसाठी महाविकास आघाडीत जोरदार चढाओढ होती। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पक्ष या जागेवर दावा सांगत होते। आदित्य ठाकरेंनी तर 20 आमदारांच्या बळावर आपला हक्क असल्याचं स्पष्ट केलं होतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी लावून धरली होती। त्यांच्याकडे बाळासाहेब थोरात आणि सचिन सावंत यांच्यासारखी अनुभवी नावे चर्चेत होती आणि त्यात एंट्री झाली ती सुप्रिया सुळे यांची। सुप्रिया सुळे यांनी थेट राहुल गांधींशी संपर्क साधला आणि दिल्लीतून चक्रे फिरवली। फक्त दिल्लीच नाही तर मुंबईतही मोठ्या हालचाली झाल्या। जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवर धाव घेत उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पवारांसारखा अनुभवी नेता संसदेत असणं आघाडीसाठी किती गरजेचं आहे हे पटवून दिलं। अखेर मोठ्या मनाने ठाकरे गट आणि काँग्रेसने आपला दावा मागे घेतला आणि शरद पवारांच्या नावावर मवियाचं एकमत झालं। पण मग काँग्रेसने ही संधी का सोडली? खरं तर काँग्रेसकडे 16 आमदारांचं पाठबळ होतं आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी काँग्रेसला या जागेची मॅथमॅटिकली गरज होती, पण शरद पवारांचा अनुभव आणि मवियाची एकजूट याला काँग्रेसने प्राधान्य दिलं। पण थांबा, इकडे महायुती शांत बसेल असं वाटतंय का? 16 मार्चला मतदान होणार आहे। आता ही निवडणूक बिनविरोध होणार की पुन्हा एकदा राजकीय सामना रंगणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पण आता एवढं तरी निश्चित आहे की वस्ताद पुन्हा एकदा डाव मांडायला सज्ज झाले आहेत। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचा पॉवरफुल कमबॅक होईल का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।